मात्र प्रश्न केवळ कायदेशीरच नाही तर सामाजिक विश्वासाचाही आहे. हर बंगालवासी को हर बंगालवासी को भरोसा देता हूं, बंगाल के बेहतर भविष्य के लिए भाजपा दिन रात एक कर देगी. मतदार यादीतून नाव वगळले जाणे म्हणजे त्या नागरिकाच्या लोकशाही हक्कावर गदा येणे होय. त्यामुळे प्रक्रियेची पारदर्शकता, न्याय निकष आणि राजकीय तटस्थता अत्यंत महत्वाची ठरणार आहे. मुस्लिम मतदारांचा प्रभाव महाराष्ट्रातील सुमारे 60 विधानसभा मतदारसंघांवर आहे. मुंबई, भिवंडी, मालेगाव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, धुळे, सोलापूर अशा अनेक भागात हे मत निर्णायक भूमिका बजावते. या मतांचे एकत्रीकरण झाले तर विरोधकांना बळ मिळते, विभाजन झाले तर सत्ताधाऱ्यांना लाभ होतो. हे गेल्या निवडणुकात स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच SIR चा राजकीय परिणाम हा केवळ मतदार यादीपुरता मर्यादित राहणार नाही, तो सामाजिक ध्रुवीकरणालाही चालना देऊ शकतो. दुसरीकडे दलित राजकारणातही मोठी उलथापालथ सुरू आहे. महाराष्ट्रातील दलित समाज हा एक संघ नाही. महार, मातंग, चांभार आणि इतर उपजातींमध्ये वेगवेगळ्या राजकीय अपेक्षा आणि नाराजी आहेत. आंबेडकरी चळवळीवर महार वर्चस्व असल्याची भावना इतर उपजातींमध्ये वाढत आहे. भाजपने याच असंतोषाला हात घालत उपवर्गीकरणाचा मुद्दा पुढे आणला आहे. दलित समाजात अंतर्गत विभागणी वाढल्यास त्याचा थेट फटका महाविकास आघाडीला बसू शकतो. लोकसभा निवडणुकीत संविधान बचावच्या भावनिक मुद्द्यावर दलित मतदारांनी महायुती विरोधात मतदान केले होते, परंतु त्यानंतर महाविकास आघाडीतील अंतर्गत संघर्ष, नेतृत्वातील विसंवाद आणि सत्तेच्या स्पर्धेमुळे त्या मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला. याउलट भाजप योजनांद्वारे, प्रतिनिधित्वाच्या आश्वासनांद्वारे आणि उपवर्गीकरणाच्या चर्चेद्वारे नव्या सामाजिक समीकरणांची उभारणी करत आहे. यामध्ये सर्वात चिंताजनक बाब म्हणजे मूळ सामाजिक प्रश्न बाजूला पडताना दिसत आहेत. शिक्षण, रोजगार, आरक्षणातील प्रलंबित प्रश्न, बार्टी सारख्या संस्थांची निष्क्रियता, दलित वस्त्यांतील मूलभूत समस्या या मुद्द्यांवर अपेक्षित राजकीय संघर्ष दिसून येत नाही. दलित नेतृत्वही अंतर्गत स्पर्धा आणि उपजातींच्या राजकारणात अडकले दिसते. परिणामी सामाजिक न्यायाचे व्यापक राजकारण कमकुवत होत आहे. महाराष्ट्राचे राजकारण हे नेहमीच बहुविध सामाजिक संतुलनांवर उभे राहिले आहे. येथे जात, धर्म, प्रादेशिक अस्मिता आणि सहकार या सर्वांचा समन्वय साधत सत्ता उभी राहते. मात्र आता निवडणूक रणनीती अधिकाधिक ध्रुवीकरणाकडे झुकताना दिसत आहे. मतदार यादी पुनरावलोकन असो किंवा उपवर्गीकरणाचा मुद्दा असो, हे दोन्ही विषय संवेदनशील आहेत. त्यांचा वापर निवडणूक फायद्यासाठी झाला तर सामाजिक अविश्वास वाढीस लागू शकतो. लोकशाहीत मतदार यादी शुद्ध असणे जितके आवश्यक आहे, तितकेच प्रत्येक पात्र नागरिकाचा मतदानाचा अधिकार अबाधित राहणे तितकेच आवश्यक आहे. तसेच दलित समाजातील विविधतेची दखल घेणे जितके महत्वाचे आहे, तितकेच त्या विविधतेचा राजकीय फायद्यासाठी गैरवापर टाळणेही नितांत गरजेचे आहे. महाराष्ट्रात आता सुरू होणारे हे नवे राजकीय वादळ
केवळ निवडणुकीपुरते मर्यादित राहील की सामाजिक संबंधांवरही ते परिणाम करेल हे पुढील काही महिन्यात स्पष्ट होईल. मात्र एक गोष्ट निश्चित, बंगालनंतर महाराष्ट्र देशाच्या राजकीय प्रयोगशाळेचे पुढचे केंद्र बनत आहे हे नाकारता येणार नाही. धन्यवाद.